प्रभाग क्रमांक 3च्या अनुषंगाने काय प्रतिसाद आहे? मी अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत गेल्या 5-6 दिवसापासून फिरतो आहे आणि अनेक प्रभागांमध्ये मी भेटी दिल्या, उमेदवारांशी भेटलो, लोकांशी भेटलो. माझा अनेक लोकांशी फोनवर देखील संवाद सुरू आहे. मला एक गोष्ट निश्चितपणे जाणवली की महाराष्ट्रातल्या हिंदूंचा आणि मराठी माणसांचा खरा विश्वास हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आहे. खरा विश्वास. कारण गेल्या 10-12 वर्षात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं खोटारडेपणा केला ती गोष्ट दिवसेंदिवस आता लोकांच्या लक्षात येते आहे. आणि लोकांना हे पण कळलं आहे का शिवसेनेचे कार्यकर्ते, जे शिवसैनिक उभे केले आहेत हे शिवसैनिक प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते आहेत. आता हे पहा ना, ज्या प्रभाग 3 मध्ये मी बसलो आहे या प्रभाग 3 मध्ये प्रदीप बाजळ आमचा जुना कार्यकर्ता 1990 पासून शिवसैनिक म्हणून या भागामध्ये काम करणारा तळागाळातला सामान 2 वेळा नगरसेवक झाला, पण त्यानं स्वतः नगरसेवकाची शाल झूल अंगावर पांघरली नाही. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत होता. सामान्य कार्यकर्ता म्हणून कुठला कचरा आहे का, कुठे एखादा अपघात झाला आहे का, तर जाऊन जाणारा लोक आग्रहानं रात्री बेरात्री फोन करत होते प्रदीप बाजळला. आणि असा तळमळीचा कार्यकर्ता प्रत्येकाची नाव घेऊन ओळखणारा या प्रभागामध्ये. आणि असा तळमळीचा कार्यकर्ता शिवसेनेनं या प्रभाग 3 मध्ये दिला आहे. आता आमच्या या ठिकाणी वैशाली विधाते 2 वर्षापूर्वी वैशाली मॅडमनी ताईंनी या ठिकाणी रुग्णवाहिका घेतली. मी स्वतः उद्घाटनाला की या भागातल्या एखाद्या रुग्णाला रात्री बेरात्री जर कुठे हॉस्पिटलमध्ये न्यायचं काम पडलं, कुठे नागपूरला न्यायचं काम पडलं तर आपल्याजवळ रुग्णवाहिका असली पाहिजे, या भागात रुग्णवाहिका असली पाहिजे. मग याचा फोन शोध त्याचा फोन शोध करण्याचं काम पडू नये म्हणून स्वतः रुग्णवाहिका या ठिकाणच्या जनतेला त्यांनी लोकार्पण केली आणि या भागातल्या लोकांना आवडली. अशा वैशाली विधाते अशी सामान्य कार्यकर्ते शिवसेनेनं या ठिकाणी दिले आहे. आमचा धीरज ताडे अतिशय चांगला कार्यकर्ता आहे. आमचा आठवले ताई या ठिकाणी उमेदवार आहे, त्याही अतिशय चांगल्या कार्यकर्त्या आहे. आणि मी आजच्या तुझ्या मुलाखतीच्या निमित्ताने एवढंच सांगणार आहे तर शिवसैनिक हा प्रामाणिकपणे लोकांची सेवा करणार आहे. तुम्ही त्याला नगरसेवक म्हणून पाठवा, तो कधी नेता होणार नाही, तो नगरसेवकच राहील आणि तुमचे कामं करतील. आणि म्हणून मशालवर शिक्का मारा एवढं सांग. साहेब, आपल्या अमरावती महानगरपालिकेसाठी मुख्यमंत्री असे पालकमंत्री बावनकुळे यांच्या प्रचंड सभा झाल्या, परंतु खऱ्या अर्थानं शिवसैनिक हा शिवसैनिकच आहे, तो रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. याबद्दल काय मत आहे आपलं? काय ते पालकमंत्र्याने कोणी विचारत नाही. कुत्र ते राणाचं आणि त्याचं त्या राणाने गुरुवार घेऊन बसले आहे. हा ते काहीच्या काही बोलते, कुठल्या कोणत्या ताल नाही, तंबोरा नाही. आणि त्या पालकमंत्र्याने काही तंबोरा नाही. स्वतःच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने घरी बसवलं, उधार आणलेले कार्यकर्त्याने नगरसेवक म्हणून उमेदवार दिलाय. अरे प्रशांत देशपांडे सारखा चांगला कार्यकर्ता ज्याच्या आई वडिलापासून मी पाहत आलो आहे, भारतीय जनता पक्षाचं काम करत आले आहे. जयंता ढेनकर मी पाहत आलो आहे, यांनाही उमेदवार नाही दिला. उमेदवार दिला आणखी कोणतरी आला, काल आला दे उमेदवारी. भारतीय जनता पक्षाजवळ राज्यामध्ये असो केंद्राजवळ असो अजूनही कार्यकर्ते नाही आहे. कार्यकर्ते त्यांना उदाहरण घ्यावे लागतात, त्यांनाच उमेदवार द्यावे लागतात. या ठिकाणी मागच्या वेळेस नवनीत राणाला उमेदवारी दिली, यांच्या तो कार्यकर्ता नाही आहे. ते कधी राष्ट्रवादीकडून उभी राहते, कधी काँग्रेसकडून उभी राहते, कधी अपक्ष उभी राहते. त्याच्यामुळे त्या पालकमंत्र्या वगैरे काही नाही, ते सभा घेतात. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं आहे तर सगळ्यात खोटारडा पक्ष कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. नुसते खोटे शब्द देतात, खोटे आश्वासनं देतात, एकही पूर्ण करत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते आणि त्यांनी आराखडा तयार केलेला आहे, पालकमंत्र्यांनी आराखडा तयार केलेला आहे. शिवसेनेचं खऱ्या अर्थानं अमरावती महानगरपालिकेच्या संबंधानं काय विजन आहे? ते विमानतळाचं उद्घाटन केलं, सुरू करावं ना. आठवड्यातून 2 दिवस विमान सुरू राहते, मग बंद पडते, सुरू राहते, बंद पडते.
मला सांगा ना, गेल्या वर्षभरामध्ये मेडिकल कॉलेज कुठं आहे? ऍडमिशन घेऊन टाकल्या, पोट्टे भनभन फिरून राहिले. हा, दुसरं नावाले मेडिकल कॉलेज, दोघं भांडून राहिले. तो म्हणते माझ्याकडे पाहिजे, तो म्हणते माझ्याकडे पाहिजे. ते मेडिकल कॉलेज बनवलं अटकला इंजिनमध्ये, इंजिन चौकात. अरे काय अर्थ आहे यांच्यातच भांडणं आहे ना. इतके तुफान मेका म्हणजे मलाई खाण्यासाठी सरकारात एकत्र आहे. आलं का लक्षात? आणि स्वतःच्या स्वार्थासाठी वेगवेगळे आहे. असा तालतंबोरा सगळा महायुतीचा आहे. आलं का लक्षात? शिवसेनेजवळ ठीक आहे सत्ता नाही, सत्तेसाठी शिवसेना भुकेली नाही. 25 वर्ष महानगरपालिकेत मुंबईच्या शिवसेना होती. आजही लोकांना तिथं शिवसेना पाहिजे आहे. कारण लोकांना वाचवण्याचं काम, लोकांना सुरक्षा देण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे. आणि आजही उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे तेच करतायत. हा महाराष्ट्र मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे. आणि या मराठी माणसाच्या महाराष्ट्रात मराठी जगला पाहिजे. या हिंदुस्थानातला हिंदू जगला पाहिजे. हे काल त्या MIMच्या इम्तियाज जलीलच्या पाया पडले. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष इम्तियाज जलीलच्या पाया पडले. हे चित्र आहे यांचं. एका बाजूला शिव्या द्यायच्या, दुसऱ्या बाजूला आतून मध्ये त्यांना मलाई खाऊ घालायची, अशा प्रकार चित्र आहे. असं दुटप्पी धोरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कधी केलं नाही, राजसाहेब ठाकरे कधी केलं नाही, आमचा शिवसैनिक कधी करत नाही. प्रामाणिकपणे जे असेल ते लोकांसमोर माजी खासदार अनंत बळे साहेब होते बोलतात. या ठिकाणी प्रभागाच्या खऱ्या अर्थानं ज्यांचं योगदान सामाजिक कार्यामध्ये प्रचंड आहे, अशा या प्रभागामध्ये त्यांनी उमेदवारी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर दाखल केलेली आहे. या ठिकाणी आपण ताईसाहेबांसोबत बोलणार आहोत. ताईसाहेब, रिअल न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. काय विचार आहे आपला प्रभागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून? आपली उमेदवारी कशासाठी आहे? मी वैशाली आशिष विधाते, प्रभाग क्रमांक 3 नवसारी मध्ये उभी आहे. सर्वसामान्य महिला क मधून. माझं चिन्ह आहे मशाल. माझं विजन म्हणजे कसं बघा, आता मागल्या जे 5 वर्षामध्ये नगरसेवक होऊन गेले, त्या नगरसेवकांनी काय केले काम हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि त्यानंतरची जी परिस्थिती होती, खरोखरच जी 4 वर्ष परिस्थिती होती, जे इलेक्शन झालेच नाहीये. तर आता जेव्हा आम्ही प्रभागामध्ये फिरतो आहे, तर प्रभागाची खरोखर कंडिशन खूप वाईट आहे. खूप बिकट कंडिशन आहे. नाळा तुंब भरलेला आहे, रस्त्याचे काम झालेले नाही आहे. चांगले चांगले घर बांधलेले आहे, एज्युकेटेड लोक आहे, पण त्यांच्या घरासमोर लाईट नाही आहे, रस्ते नाही आहे, आणि म्हणजे गंदगी पसरलेली आहे. आणि हे सगळं असताना कोणीच याच्याकडे लक्ष देत नाहीये, प्रशासन सुद्धा लक्ष देत नाहीये. आणि या प्रशासनाला काय म्हणावं, आणि जे आधीचे नगरसेवक होते त्यांनी काय काम केले हे सर्वांना माहिती आहे. जेव्हा आम्ही फिरलो तेव्हा त्यांचा रोष आमच्यावर निघालेला होता की खरोखर तुम्ही नगरसेवक म्हणून याल तर तुम्ही नेमकं काय करणार. तर नगरसेवक नुसती प्रभागाची स्वच्छता आणि नीटनेटकेपणा हे तर कार्य असतेच, परंतु आपल्या प्रभागामध्ये आणखी काय चांगले करता येईल हे पण आपल्याला करायचं आहे. महिलांसाठी एक छान प्रकारे आपल्याला योगाचे क्लासेस चालू करायचे असेल तर एक छान हॉल तयार करावा लागेल. आणि त्या हॉलला जर गार्डन तयार केलं असेल तर त्या गार्डन मध्ये खरोखरच महिला जर 1 तास जर तिथे व्यायाम करायला येत असेल, वॉकिंग करायला येत असेल, लहान मुलं तिथे खेळायला येत असेल, तर तिथे वॉशरूमची व्यवस्था नाहीये. आणि ही वॉशरूमची व्यवस्था आपल्याला करायची आहे. जर वृद्ध लोक येतात, वृद्ध लोक तिथे बसतात, तर आपल्याला हे खरोखरच तिथे आवश्यक आहे. आणि प्रभागामध्ये एक सुरक्षितता म्हणजे महिला जेव्हा बाहेर जाते, बाहेर पडते, तेव्हा तिला एक खरोखर सुरक्षा आवश्यक असते. आणि हे सुरक्षा देण्याचं काम आपण करायचं असते, महिलांनी करायचं असते. कारण ट्युशनला मुलं जातात, महिला जातात, वर्किंग वुमेन असतात तिथे. या महिलांना सुद्धा सुरक्षा देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. सुरक्षा कवच आपल्याला स्वतःला तयार करायचं आहे. असं हे प्रभागामध्ये आपल्याला वृद्धांसाठी आणि यंग जनरेशनसाठी आपल्याला बरेच काही उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. स्थानिक मुद्द्यावर निवडणूक खऱ्या अर्थानं लढल्या जात आहे. पहिल्यांदाच मनसे आणि शिवसेना यांची युती झालेली आहे, त्यांची झालेली आहे आणि पहिल्यांदाच प्रतिसाद फार चांगला आहे. मी गेल्या 21 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जोडून आहे, राजसाहेबांसोबत जोडून आहे.
मी पण पहिला शिवसैनिकच होतो. भारतीय विद्यार्थी सेनेपासून माझ्या कामाची सुरुवात झालेली आहे. मी शाखा अध्यक्षापासून माझी सुरुवात झालेली आहे. शाखा अध्यक्षापासून ते मी आज अमरावती शहराचा शहर अध्यक्ष म्हणून काम करत आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून मी विविध समाज कार्य करत आहो आणि खूप माध्यमातून रक्तदान असो भरपूर कामे करत आहो. आज येत्या पहिल्यांदाच माझी शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती झालेली आहे. आणि आमचं जे पॅनल बनलेलं आहे, अ मध्ये आठवले, ब मध्ये प्रदीपभाऊ बाजळ, क मध्ये वैशालीताई विधाते आणि ड मध्ये सर्वसाधारण पुरुष म्हणून मी धीरज तायडे. आमचे जे उमेदवारी केली तेव्हा लोकांचे खूप धागे दणारले आणि आमचं एवढं स्ट्रॉंग पॅनल म्हणजे या प्रभागामध्ये कोणाचंच नाही आहे. बीजेपीचंही नाही आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पण नाही आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक 2002 पासून आहे, पण त्यांना आता पूर्ण पुरवणी द्यायला लागू राहिली. 4-4, 5-5 पेजची लोकांना. नाल्या डच्च भरलेल्या आहे, कचरा भरपूर ठिकाणी पडलेला आहे. त्यांची विकास कामे आता दिसतात आहे. त्यामुळे लोक त्रस्त झालेले आहे. लोकांना कुठे ना कुठे नवीन चेहरा हवा म्हणून लोक पर्याय व्यवस्था सगळं झालेलं आहे. आणि येत्या या निवडणुकीमध्ये शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इथलं पॅनल हे स्ट्रॉंग पद्धतीने निवडून येईल असं मी तुम्हाला सांगतो.